दीमा देशमुख सलगरकर यांच्या भावपुष्प, शब्दवेल, भावधारा या 3 कविता संग्रहानंतर गंध मातीचा, शब्द हुंकार आणि शब्दवेद या 3 कविता संग्रहांचा भव्य प्रकाशन सोहळा दिनांक 22 सप्टेंबर 2024 वार रविवार, वेळ सायंकाळी 4 वाजता. स्थळ आहे गिरिराज सभागृह, अंबिका मंगल कार्यालया शेजारी, काबरा नगर, नांदेड. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम, संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी, प्रमुख समीक्षक तथा वक्ते श्री गोविंद पुराणिक. गंध मातीचा, शब्द हुंकार, शब्दवेद या 3 कविता संग्रहांच्या प्रकाशन सोहळ्याला मोठ्या संख्येने हजर रहा. विनीत श्री गिरीश कहाळेकर, श्रीकर प्रकाशन, नांदेड. दीमा देशमुख सलगरकर परिवार आणि मित्रमंडळी. दीमा देशमुख लिखित गंध मातीचा, शब्द हुंकार, शब्दवेद या 3 कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न होतोय. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपल्या भारतीय परंपरेनुसार दीप प्रज्वलनाचं अतिशय महत्त्व आहे आणि कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिभा पूजनाने करतोय. मी सर्व व्यासपीठाला अशी विनंती करतो की त्यांनी कृपया दीप प्रज्वलन करावं आणि आल्या रसिकांच्या आयुष्यामध्ये एक प्रकाशमय वातावरण निर्माण करावं, यासाठी मी सर्व व्यासपीठाला विनंती करतोय. धन्यवाद. यानंतर आपण एक वेगळा प्रयोग या ठिकाणी करतोय. नांदेडचे प्रतिष्ठित बासरी वादक, चित्रकार आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व दीपक बिडकरांचे या ठिकाणी आपण बासरी वादनाने सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर आपण शारदा स्तवन घेणार आहोत. दीपक बिडकरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली या ठिकाणी बासरी वादन सादर करावं.
अतिशय सुंदर अशी वातावरण निर्मिती झाली आहे. त्यानंतर शारदा संगीत विद्यालयाच्या संचालिका आमच्या अन्नपूर्णा सौ मंजुषा देशपांडे यांना अशी विनंती करतोय की त्यांनी शारदास्तवन घ्यावं. सकल कलांची तूच स्वामिनी, सकल कलांची तूच स्वामिनी, नमन तुझ शारदे जगजननी. हंसारूढ तू वीणाधारिणी, हंसारूढ तू वीणाधारिणी, शुभ्रवस्त्र तू नटविने सुनी, शुभ्रवस्त्र तू नटविने सुनी, नुपुर छम छमा वाजती चरणी, वंदितो तुला हाता प्रार्थुनी, नमन तुझ शारदे जगजननी. सप्तस्वरांची तूच रागिणी, सप्तस्वरांची तूच रागिणी, वीणेचा झंकार करोनी, वीणेचा झंकार करोनी, त्रिभुवन सारे जाई मोहुनी, वंदितो आता तुला गायनी, नमन तुझ शारदे जगजननी, ज्ञानदेवता विद्यादानी, ज्ञानदेवता विद्यादानी, सकल कलांची तूच स्वामिनी, नमन तुझ शारदे जगजननी, नमन तुझ शारदे, तुझ शारदे, तुझ शारदे जगजननी. आजच्या कविता संग्रह प्रकाशनासाठी अतिशय मोठ्या उंचीची माणसं आली आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठी उंची गाठली आहे. त्यांचा या ठिकाणी आपण यथोचित असं स्वागत सत्कार करणार आहोत. त्यांच्या कार्याचा आपण सत्कार करणार आहोत. आणि त्यासाठी मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर जगदीशजी कदम सर यांचा परिचय करून देतो आहे. खरं म्हणजे त्यांचा परिचय किंवा जगदीश कदम सर नांदेडसाठी किंवा या भागासाठी नवीन नाहीत, परंतु त्यांच्यातले एक जे विविध पैलू आहेत त्यांनी सांगितलं एका वाक्यात परिचय करून द्या, तर 10 ओळीत तरी करून देतो मी. प्राध्यापक डॉक्टर जगदीशजी कदम 43व्या मराठवाडा साहित्य संमेलन गंगापूर येथे जे झालं आहे 2023ला, त्याचे सन्माननीय अध्यक्ष होते. जन्मगाव रुई, तालुका हदगाव, यशवंत महाविद्यालय नांदेडमध्ये त्यांनी अध्यापनाचं कार्य करून 2015 साली ते सेवानिवृत्त झालेत. डॉक्टर ताराबाई परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी PhD केली आहे. त्यांचे अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत. सर्व क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे. कविता संग्रह आहेत, कथासंग्रह आहेत, नाटकं लिहिलीत त्यांनी आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी त्याच्यात काम केलं आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रास आणि गोंडर, झाडं माती, नामदेव शेतकरी, ऐसी कळवळाची जाती इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यानंतर मुडदे, आखर, मुक्कामाला फुटले पाय
हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. गाडा ओले मूळ भेदी ही कादंबरी त्यांनी लिहिली आहेत. बुडत्याचे पाय खोलात, वडगाव लाईव्ह या 2 नाटकांची त्यांनी निर्मिती केली आणि विशेष म्हणजे कन्नड आणि हिंदी भाषेत त्यांचा अनुवाद झालेला आहे. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले व गौतम बुद्ध यांच्यावर यांचं चरित्र त्यांनी लिहिलं आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं काम आहे. आता पुरस्काराची जर यादी सांगितलं तर कदम सर कदाचित माझ्यावर नाराज होतील. महत्त्वाचे 5-6 पुरस्कार त्यांचे सांगतो आहे. त्यामधला मनपा नांदेडचा आदर्श शिक्षक पुरस्कार, बी रघुनाथ कथा स्पर्धा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार हा रास आणि गोंडर या कविता संग्रहासाठी दिला आहे. यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, जिल्हा परिषद नांदेडचा प्रतिष्ठेचा नरहर कुरुंदकर पुरस्कार 2009 सालचा. त्यानंतर प्रसाद बन साहित्य पुरस्कार, कविवर्य नारायण सुरे पुरस्कार आणि नुकताच त्यांना स्वर्गीय गंगाधररावजी पंपडा साहित्य जीवन पुरस्कार 2024चा मिळाला. त्यांनी 2013मध्ये मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्षपद भूषवले. त्यानंतर सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक उपक्रमात त्यांचं भरीव योगदान आहे. मला त्यांच्यातली एक गोष्ट खूप आवडली, ती म्हणजे साधा सरळ स्वभाव. नवोदित लेखकांना कायम ते सहकार्य करतायत, मदत करण्याची त्यांची भावना असते आणि सहज संवाद साधणे ही एक त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य मला जाणवलं आहे. आणि एक सांगू का सर, कदम सर, मोठेपणाचं गमत केवळ स्वतः मोठे होण्यात नसून इतरांना मोठं करणं हे तुमचं यशाचं गमक आहे असं मला वाटतं. आणि असं मला वाटतं की तसा परिचय थोडक्यात झाला आहे, बरोबर ना? तर हा थोडक्यात परिचय संपवतो आणि या ठिकाणी आदरणीय डॉक्टर जगदीश कदम सरांचं स्वागत करण्यासाठी मी बरं. तत्पूर्वी एक गोष्ट राहिली की या ठिकाणी आपल्या महिला भगिनी सर्व मान्यवरांचं ऑक्शन करणार आहेत. त्यासाठी सौ युगा देशपांडे यांनी या ठिकाणी यावं. हो, वा वा वा, जागतिक कन्या दिन पण आज आहे, त्याचंसुद्धा आपण या ठिकाणी नोंद घेऊयात आणि ऑक्शनासाठी सौ युगा देशपांडेला या ठिकाणी आमंत्रित करतो. ऑक्शन झाल्यानंतर जगदीश कदम सरांचा सत्कार करण्यासाठी कवी दिमा देशमुख आणि श्रीकर प्रकाशनचे आमचे मित्र गिरीश कहाळकर हे जगदीश कदम सरांचा यथोचित असा सत्कार करतील. असं म्हटलं जातं, माणसातल्या माणसाला आणि माणसातल्या ईश्वराला जागे करते ते साहित्य. आमचे प्रकाशक गिरीश कहाळकर ते पत्रकार पण आहेत आणि पत्रकारापासून थोडंसं आपण जरा अंतर ठेवलं तर बरं राहतं, पण तिथे या ठिकाणी त्यांना प्रकाशक म्हणून आपण या ठिकाणी आमंत्रित करतो आहे. दोघांनी या ठिकाणी यावं आणि कदम सरांचा श्रीकर प्रकाशन आणि देशमुख सालगरकर परिवाराच्या वतीने सत्कार आणि स्वागत करावं. दिमाच्या बाबतीत एक गोष्ट सांगता येईल आपल्याला, कवीला वय असलं तरी कवितेला वय नसतं, कवीला वय असलं तरी कवितेला वय नसतं, कविता नवी आणि जुनी असं काही नसतं. प्राचार्य डॉक्टर लक्ष्मीकांतजी तांबोळी सर आणि त्यांचे शिष्य इथं बसलेत. या निमित्ताने तांबोळी सरांचं स्मरण करणं मला वाटतं आवश्यक आहे. आज ते वयोमानाप्रमाणे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्याचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असतो हे महत्त्वाचं. दुसरे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी किरवटला असतात. अतिशय मोठं काम आहे त्यांचं. संत व लोकसाहित्याचे अभ्यासक, संत कवी विष्णुदास व्यक्ती व वाङ्मय हा PhDचा त्यांचा विषय आहे. अकॅडमिक ठीक आहे, MA PhD वगैरे काय असेल ते असेल, परंतु संतांची शक्ती उपासना, समध्येच्या गावाचे भारूड इत्यादी त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहेत. अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. काही पुरस्कारांचा उल्लेख करतो आहे. सम्यक क्रांती पुरस्कार 2003, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवॉर्ड 2004, ढवळे प्रकाशन मुंबईचा ग्रंथलेखन पुरस्कार 2011, बेस्ट टीचर अवॉर्ड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ 2017चा, चक्रधर स्वामी वाङ्मय पुरस्कार. त्यानंतर लोकसाहित्य समिती पुणे महाराष्ट्र शासन याचे ते सन्माननीय सदस्य आहेत. मराठी अभ्यास मंडळ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते सदस्य आहेत. नांदेड जिल्हा पर्यटक क्षेत्रावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. संस्कार भारती देवगिरी प्रांताचे पदाधिकारी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास होणी प्रगटावे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. या ठिकाणी त्यांचा यथोचित स्वागत सत्कार करण्यासाठी तेवढाच तोलामोलाच्या माणसाला मी आमंत्रित करतो आहे. भगवानरावजी देशमुख
यांनी यावं आणि त्यांनी आमच्या मार्तंड कुलकर्णी सरांचा यथोचित असा सत्कार करावा. आदिवासी शोध पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार जे मानकरी आमचे भगवानरावजी देशमुख त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार संपन्न होत आहे. प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी सर. वपू काळेंचं एक सुंदर वाक्य मला या ठिकाणी आठवत आहे. आयुष्य निव्वळ जगण्यासाठी नसतं, आयुष्य निव्वळ जगण्यासाठी नसतं, आयुष्याचा महोत्सव करायचा असतो आणि हा महोत्सव करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. धन्यवाद मार्तंड कुलकर्णी सर, आपण आमच्या सत्काराचा स्वीकार केला. त्यानंतर म्हणलं तर सोपं, म्हणलं तर आवड कामे, कारण की व्यासपीठावर गोविंदराव पुराणिक बसले, खाली जास्त झालं मी गोविंद म्हणतो, पण गोविंद पुराणिक या ठिकाणी आहेत, ते सुद्धा प्रमुख वक्ते आहेत आणि गोविंदचा परिचय करून देणं थोडंसं सोपं आणि आवड दोन्ही काम आहे. गोविंद हा माझा फार जुना मित्र आहे. BSc MA इंग्रजी, टॅक्सेशनमध्ये डिप्लोमा, MBA HR, अजून काय डिग्री असते त्यालाच माहीत. BSLमधून लेखाधिकारी पदावरून तो स्वेच्छानिवृत्ती घेतली त्यांनी. भारतीय मजदूर संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अनेक जबाबदारीचं त्यांनी काम केलेलं आहे. गीत गोविंद हा भक्तिगीताचा संग्रह त्याचा प्रकाशित झाला आहे. त्यानंतर आशाताई पैठणे यांनी संपादित केलेल्या अमोद या कविता संग्रहामध्ये त्याच्या कविताचा समावेश आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून सांगीतिक मैफिलीत त्यांनी निवेदन केलं आहे. नांदेडचा शंकर दरबार असेल, दिवाळी पहाट असेल, त्यांनी आपल्या निवेदनाचा ठसा निश्चितपणे उमटवला आहे. भागवत महात्म्य, रामचरित्र, दशचरित्रावरती प्रवचने, विशेष म्हणजे संगीत, त्यातल्या नाट्यसंगीताची त्याला विशेष आवड आहे. धीमाच्या शब्दहुंकार याला प्रस्तावना त्याचीच आहे. कार्यालयीन, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवरती त्याचं प्रभुत्व आहे. त्यामुळे गोविंदाला बोलण्यात जर काही कमी असं आलं तर ते सोडून द्या. आणि सूत्रसंचालामध्ये एक आश्वासक चेहरा म्हणजे डॉक्टर गोविंद पुराणिक का वापरले तर त्याला PhD केव्हाही मिळू शकते, एवढी त्याची योग्यता आहे. तर गोविंद पुराणिकचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे. विकास देशपांडे आमचे दिमाचे जावई आहेत, अतिशय धडपड व्यक्तिमत्व आहे. ज्येष्ठ गायक संजयजी जोशी यांचे या ठिकाणी स्वागत. ज्येष्ठ पत्रकार संतोषजी कुलकर्णी यांचं पण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. यानंतर वयाची 70 पार केल्यानंतर कविता लिहिणं, ती प्रतिभा असणं म्हणजे दिमा देशमुख. आणि 6 कविता संग्रह या 5-6 वर्षात त्यांचे प्रकाशित झाले. लोकसंख्या नियंत्रणाचा कुठलाही नियम त्यांना लागू नाही. सतत 1-2 वर्षात त्यांचे कविता संग्रह प्रकाशित होत आहेत आणि लोक आवडीने वाचत आहेत. निश्चितपणे काहीतरी प्रतिभा असल्याशिवाय असं होऊ शकत नाही. आणि म्हणून मी व्यासपीठाला अशी विनंती करतो की सर्वांच्या वतीने प्रकाशक काळेकर आणि सर्व सन्माननीय अतिथींनी दिमा देशमुखांचा यथोचित असा सत्कार करावा.
यानंतर दिमा देशमुखांचे 6 कविता संग्रह ज्यांनी प्रकाशित केले ते श्रीकर प्रकाशनचे गिरीश काळेकर. खरं म्हणजे ते आजच्या कार्यक्रमात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. प्रकाशक असेल तरच साहित्य प्रकाशित होईल, तर ही भूमिका त्यांची निश्चितपणे आहे आणि त्यांचा यथोचित सत्कार करण्यासाठी देशमुख परिवाराच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार व्हावा, त्यांच्या कार्याची नोंद घ्यावी यासाठी मी डॉक्टर प्रमोद देशपांडेंना, आमच्याच परिवारातले आहेत, त्यांना आमंत्रित करतो. प्रमोद देशपांडेंनी यावं, त्यांनी गिरीश काळेकरांचा यथोचित असा सत्कार केला. सुरमणी धनंजय जोशी यांचं पण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. अनेक दिग्गज मंडळी या क्षेत्रातली आहेत आणि आपण आहात म्हणून हा कार्यक्रम उठावदार होतोय, रंगतदार होतोय. सर्व रसिकांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. यानंतर मला सुरेश भटांच्या काही ओळी आठवत आहेत, अतिशय सुंदर या ठिकाणी, कारण काय सगळे साहित्यिक बसलेत, माझी जबाबदारी पण वाढली ना का. तर अतिशय सुंदर असं कविता म्हणजे काय नेमकं सांगितलं आहे सुरेश भटांनी. फक्त स्वतःसाठीच टाहो न फोडता इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे म्हणजे कविता. संशय व द्वेषाच्या भिंती पाडणे हीच कविता. जिवंत माणसावर प्रेम करणे म्हणजेच कविता. सत्य आणि न्यायाचा जय जयकार करणे हीच कविता. कविता फक्त शब्दांनीच होत नसते, ते तर फसवे असतात. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी कवी दिमा देशमुख यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. साधारणतः 6 कविता संग्रहाचं त्यांचं प्रकाशन झाले, ते नेमके सुचल्या कशा याबद्दल त्यांनी आपलं विचार मांडावे. जय श्रीराम. आज खूपच आनंदाचा दिवस आहे आणि माझ्या दृष्टीने तर खूपच मोलाचा दिवस आहे. हा अतिशय सुंदर योग जमून आलेला आहे. कारण मी बऱ्याच दिवसापासून माझ्या 2-3 कविता संग्रह तयार झाले होते, परंतु मध्यंतरी काही ना काही अडचणी येत होत्या. त्यामुळं हे कविता संग्रह प्रकाशन पुढे जात राहिलं. तेव्हा आजचा योग, आज मला त्रिमूर्ती भेटले, दत्तात्रय भेटले. एक जगदीश, एक शिव अवतार मार्तंड कुलकर्णी आणि विष्णूचा अवतार आमचे गोविंदराव. हे तिघाचं कॉम्बिनेशन दत्तात्रय मूर्ती म्हणून त्यांना त्रिमूर्ती असं मी संबोधतो. या अनुषंगानं माझ्या ज्या 3 कविता संग्रह आहेत त्याला जी प्रस्तावना आणि पाठराखण जी झाली ती आमचे भगवानराव आजनीकर सरांची प्रस्तावना आहे गंधमातीचा. याला दुसरा शब्द हुंकारला आमची गोविंदरावांची प्रस्तावना आहे आणि त्याला पाठराखण केली आमचे हळदेकर सरांनी. त्यानंतर शब्दभेद कविता संग्रह जो आहे त्याची प्रस्तावना आमचे ज्ञानदीप लागू जगी असा ज्यांचा कीर्ती आहे. आज महाराष्ट्रात सर्वत्र त्या ठिकाणी त्यांचं प्रवचनं होत आहेत, व्याख्यानं होत आहेत. अशा आमचे दीपक कासाळीकर सर त्यांची प्रस्तावना लाभलेली आहे मला. आणि ह्या सुंदर योग जमून आला आहे आणि आज आपल्या साक्षीनं हा आता प्रकाशन सोहळा 3 कविता संग्रहाचा होत आहे. खरं म्हणजे हा योग कसा आहे, कुठल्याही गोष्टीला योग लागतो. योगाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. वेळेच्या आधी कुठलंही साध्य होत नाही, म्हणून योग हा महत्त्वाचा आहे. आज माझ्या दृष्टीनं योगायोग आज कविता संग्रह प्रकाशनासाठी कासाळीकर सर आणि नंदकुमार साखरकर सर मुंबईहून आपलं पुण्यावरनं खास इथं आले आहेत. मी त्यांना सांगितलं होतं बाबा की तुम्ही आल्याशिवाय प्रकाशन होणार नाही. त्यासाठी त्यांनी काल मला फोन केला. मी गाडीमध्ये बसलो आहे, येतो आहे. ती चांगली गोष्ट आहे. हे कसं आहे, जोपर्यंत माणूस कुठल्या गोष्टीचा विश्वास ठेवत नाही, श्रद्धा ठेवत नाही,
तोपर्यंत कुठली गोष्ट शक्य होत नाही. श्रद्धा, सबुरी आणि विश्वास ह्या त्रिपुटी जी माणसाला जी लाभते त्या अनुषंगानं आपण पुढे जाऊ शकतो. आणि कविता ही कसं अमुक ठिकाणी कविता होईल किंवा कविता कर म्हटले कविता होत नाही. कविता ही स्फुरण आहे. कविताला एखादं लक्ष लागतं, एखादा घटना लागते, काहीतरी लक्ष लागतं तर कविता स्फुरते. त्याला वेळ काळ काहीही नाही. अनंत ठिकाणी आपण फिरतो परंतु एखाद्या ठिकाणीच आपल्या कुठंतरी मन गुंततं आणि त्या ठिकाणी 2 शब्द स्फुरल्या जातात. त्या शब्दातून आपली ओळ तयार होते, ओळीची कविता तयार होते. त्या कवितेला भाव असतो, त्या भावातूनच ती आपल्यापर्यंत पोचते. बरं, तो आनंद फक्त मला मिळतो असता नाही आणि आपल्याला मिळेल असं म्हणजे मी दावा नाही करत, कुणाला रुचेल किंवा नाही रुचणार, परंतु माझ्या आनंदासाठी ती कविता आहे. तो आनंद तुमच्यापर्यंत द्यावा ही माझी भूमिका आहे. म्हणून मीही ह्या कविता संग्रहाचा उठाठेव केलेला आहे. यासाठी मला याचं ऋण जे आहे ते आमची संस्कार भारती आहे. मी यापूर्वी ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये आलो याचं श्रेय 100% आमच्या बंधू भगवानरावला आहे. कारण मी याच्यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये माझा काहीही वाटा नव्हता, अगदी शून्यामध्ये होतो मी. त्यावेळेस त्यांनी मला संस्कार भारतीमध्ये आणलं. संस्कार भारतीमध्ये एकापेक्षा एक अशी दिग्गज विद्वान मंडळी होती आणि त्यांचा सहवास मला लाभला आणि त्यांच्या सहवासातून मला काही गोष्टी शिकता आल्या. त्या शिकण्यामधून ही स्फूर्ती निर्माण झाली. त्याच्यामध्ये एक थोडी खंत होती. संस्कार भारती ही कलेची संस्था आहे. कलेच्या माध्यमातून ही संस्कार भारती चालते. पण मी त्याच्यामध्ये कुठल्याही कलेमध्ये निपुण नव्हतो किंवा माझ्यामध्ये अवगत नव्हते ते गुण. पण मला ते खटकत होतं की आपल्यामध्ये तो एक गुण नाही आहे, म्हणून तो आपण काहीतरी शिकलं पाहिजे. पण दैवयोग म्हणा किंवा आपल्या सहवासातून म्हणा काही गोष्टी मला करता आल्या. आपण काय दिलं, काय मी आत्मसात केलं त्याचं हे द्योतक आहे. आपण त्याचे साक्षीदार आहात. तर मला आजच्या ह्या प्रसंगाने एवढंच मला म्हणायचं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण एकापेक्षा एक दिग्गज नेते बोलणारे आहेत. त्यांचं आपल्याला खूप काही छान ऐकायचं आहे. त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. तर या अनुषंगानं आजच्या ह्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी सगळ्यांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि माझ्या स्वानीला विराम देतो. धन्यवाद. त्यानंतर आपल्या प्रकाशक म्हणून आपली नेमकी भूमिका काय यासाठी मी गिरीश काळेकरांना आमंत्रित करतो आहे. श्रीकर प्रकाशन गिरीश काळेकर. सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करतो. तसेच येथे जमलेले सर्व रसिक आणि देशमुख परिवारातील सर्व सदस्य व त्यांचे निकटवर्तीय स्नेही यांचेही मी सहर्ष स्वागत करतो. श्रीकर प्रकाशनतर्फे दिमा देशमुख काकांचा जवळपास हा 5वा कविता संग्रह आहे आणि श्रीकर प्रकाशनने आत्तापर्यंत जवळपास 19 पुस्तके प्रकाशित केली असून ज्येष्ठांनी सतत लिहित राहावं आणि त्यांचं साहित्य प्रकाशित करण्याच्या हेतूने मी हे प्रकाशन सुरू केलं आहे आणि त्यात मला बऱ्यापैकी यश आलं आहे असं मला वाटते. कारण आमच्या एक लेखिका ज्यांचं वयवर्ष 80 आहे, औरंगाबादच्या विद्याताई देशपांडे, त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक कविता संग्रह यांची राज्य शासनाच्या ग्रंथभेट योजनेसाठी निवड झाली आहे. त्यामुळं इतरांनीसुद्धा लिहितं राहावं आणि दिमा काकांकडून प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. धन्यवाद. जरा सर्वांची क्षमा मागून 2 सेकंद घेतो. आज माझे जे 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत त्याचं स्वागत मूल्य म्हणून मी घोषित करतो. आजच्या दिवशी ज्याला घेण्याची इच्छा असेल ते काउंटरवर तिथं ठेवलेले आहेत. ज्याला स्वागत मूल्य तिथे द्यायचं असेल त्यांनी तिथे द्यावं आणि हे स्वागत मूल्य जे जमा होईल ते आम्ही दुर्गा वेद पाठशाळेमध्ये आता मागे दिलं होतं, आज पण देणार आहोत. ती जी काही राशी जमेल ती आम्ही दुर्गा पाठशाळेला आम्ही देऊ. तर एवढ्यासाठी मी 2 सेकंद घेतली. धन्यवाद. दिमांच्या मुलींची इच्छा अशी आहे की आजच्या जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने
आणि कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या वडिलांचा यथोचित असा सत्कार करावा, त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करावा, यासाठी मी व्यासपीठावर त्यांच्या कन्यांना आमंत्रित करतो आहे. जावे आले तरी हरकत नाही, बरं जावे येऊ शकतात, काय अडचण नाही. नंतर जेवणाची व्यवस्था केली आहे, त्यामुळे त्याचा पण आपण आस्वाद घ्यायचा आहे. विमानी फार योग्य मुहूर्त निवडला आहे, पक्ष पंधरवडा चालू आहे आणि इतक्या लोकांना एकत्रितपणे जेवणाचा आस्वाद घेता येतो आहे, हे खरं पुण्याचं काम आहे. छान आयडिया बरी. ओम दीक्षित आणि व्यंकट जोशी एक आगळ्यावेगळ्या पद्धतीचं आपण प्रकाशन सोहळा संपन्न करतो आहे. कृपया सत्कार यावेळेस करू नयेत, आपण नंतर वेळ देऊ, याच्यामध्ये वेळ जातो आहे, कृपया समजून घ्यावं. आपल्या भावनेचा आपण निश्चितपणे आदर करतो आहे, पण वेळेची मर्यादा आपण पाळावी, वक्त्यांना भरपूर वेळ द्यावा बोलण्यासाठी, अशी त्याच्यामागे निश्चितपणे भूमिका आहे. गंधमातीचा शब्दहुंकार आणि शब्दवेध हे 3 कविता संग्रहांची या ठिकाणी आपण पालखीच्या स्वरूपात या ठिकाणी आणतो आहे आणि प्रकाशन सोहळा अशा वेगळ्या पद्धतीने संपन्न होतो आहे. कविता हा वेदनेचा हुंकार आहे आणि त्याची प्रचिती अनेक कवितांमधून आपल्याला येते. आगळा वेगळा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. डॉक्टर जगदीश कदम सर, मार्तंड कुलकर्णी सर आणि गोविंद पुराणिक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे. शिखर प्रकाशनचे गिरीश काळेकर. पंच्याहत्तर वर्ष वय झाल्यानंतर सुद्धा ही अशी काहीतरी संकल्पना माझ्या डोक्यातून येते, याचं खरं आपण कौतुक करावं टाळ्यावाजून. निश्चितपणे काहीतरी आगळं-वेगळंच आहे. या ठिकाणी अनेक शब्दप्रभू आले आहेत, त्यांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होतो आहे. आमचे विलास वैद्य सर असतील, कासळकर सर असतील, भगवान अंजनीकर सर असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे. आमचे अजून एक साहित्यिक मित्र राऊत सर आलेत, त्यांच्या पण उपस्थिती आम्ही नोंद घेतो आहे. प्रतिभा जरी कवीची असली तरी या प्रकाशनामध्ये अनेक मान्यवरांचे हात लागलेले असतात, अनेक मान्यवरांचं सहकार्य त्यामध्ये असते आणि त्या भावनेतूनच आपण फक्त 10 मिनटामध्ये एकंदरीत या प्रकाशन सोहळ्यामध्ये किंवा कविता संग्रह प्रकाशनामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांच्या कार्याची नोंद म्हणून, त्यांचा सन्मान म्हणून आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करतो आहे. सर्वप्रथम गंधमातीचा या कविता संग्रहाला डॉक्टर भगवानराव अंजनीकर यांनी
प्रस्तावना दिली आहे. तर मी अनिल पंपडवारांची विनंती करतो की त्यांनी अंजनीकर सरांचा सत्कार आणि स्वागत करावं. डॉक्टर भगवान अंजनीकर मराठवाड्यातील ज्येष्ठ लेखक, राष्ट्रसंतांवर त्यांचं खूप मोठं काम आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानचे ते सन्माननीय सचिव आहेत. या पुस्तकाला पाठराखण योगिनी पांडेंनी केले, परंतु काही कारणामुळे त्या इथं उपस्थित नाहीत. त्यांच्या उपस्थितीची आपण योग्य ती नोंद घेतो आहे. त्यानंतर आमचे मित्र स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये रिजनल मॅनेजर म्हणून काम केले श्री रेणुकादासराव दीक्षित यांनी शब्दहुंकार या काव्यसंग्रहाची पाठराखण केली आणि त्यांनी या ठिकाणी यावं आणि विकास देशपांडेंनी त्यांचा सत्कार करावा. रेणुकादास दीक्षित एक अभ्यासपूर्ण असं व्यक्तिमत्व, विनाकारण ते पाठराखण कोणाची करत नाहीत. त्यासाठी विकास देशपांडे. यानंतर शब्दवेध या कविता संग्रहाला ज्यांनी प्रस्तावना दिली ते माझे व्यक्तिगत मार्गदर्शक, त्यानंतर अष्टपैलू व्यक्तिमत्व, वक्तृत्व, एकंदरीत साहित्य क्षेत्रातलं मोठं योगदान असणारे प्राध्यापक डॉक्टर दीपकजी कासाळीकर यांचा अमित गुंजोटीकर हे सत्कार करतील. प्राध्यापक डॉक्टर दीपक कासाळीकर सर अनेक विद्यार्थ्यांचे गुरु आणि साहित्य क्षेत्रातले आमच्यासारख्यांचे जे काही लोटबोट करतात त्यांचे पण ते गुरु आहेत. हळदेकर आलेत का? हळदेकर आलेत. शब्दवेधला पाठराखण पुरुषोत्तम हळदेकरांची आहे. त्यांच्याही कामाची आपण या ठिकाणी नोंद घेतो आहे. हळदेकरांचा सत्कार दिमाचे नातू ओंकार दीक्षित हे करतील. टाळ्या थोड्या वाजत नाहीत. आमचा गोविंद नेहमी म्हणतो की टाळ्या वाजवायची सांगण्याची गरज नाही, पण सांगावं लागतं. त्यानंतर उपेंद्र जोशी आलाय का? मुद्रित शोधनासाठी दिलीप वैद्य आलेत. ओके. कविता संग्रह छपाई याच्यासाठी ज्यांनी मोठं योगदान दिलं आहे ते देवदत्त देशपांडे. अच्छा, वैद्य सर आले का? या वैद्यजी. वैद्य सरांचा सत्कार गिरीश काळेकर करतील. मुद्रित शोधन तसं म्हणलं तर आवड काम आहे. रस्व, दीर्घ, काना, मात्रा याच्या चुका बघणं, त्याची काळजी घेणं, अचूकता कशी येईल यासाठी दिलीप वैद्यांचं खूप मोठं योगदान आहे. गिरीश या पटपट या जरा प्लीज प्लीज. गिरीश. देवदत्त देशपांडेंचा सत्कार दिनेश फुसे करतील. सत्कार मूर्ती उपस्थित आहेत. करण्याची संख्या जरा वेळ लागतोय. आपण वेळेचं बंधन पाळूया. कार्यक्रम पुढे नेण्यासाठी हे आवश्यक आहे. प्रकाशन व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले विकास देशपांडे, दिमाचे लाडके जावाई. सगळे लाडके असतात, पण इथे असल्यामुळे जास्त लाडके आहेत ते. विकास देशपांडे सत्कार नामंदीकर देशपांडे यांनी करावा.
आपला घरचा हक्काचा माणूस, उत्तम फोटोग्राफर, नाट्यकलावंत प्रमोद देशमुख सलगरकर याच्या कार्याची आपण नोंद घेतोय आणि प्रमोद देशमुखाचा सत्कार करण्यासाठी प्रमोद देशमुखचा सत्कार कोण करणार? ओके ओके चालेल. अच्छा कन्या येते का पुढं? ओके ओके. आता थोडंसं आमच्या गोविंदला काहीतरी 2 मिनटं बोलायचं आहे, त्यानंतर कार्यक्रम पुढे नेऊया. एखाद्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही ना अध्यक्षाची असते, न उद्घाटकाची, न प्रकाशकाची, न वक्त्याची. सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते सूत्रसंचालकाची. पण त्याला कोणीही मान सन्मान देत नाही, त्यामुळे थँकलेस जॉब असं करणारा. पण जयंत वाकोडकरांच्या बाबतीत मी एक गोष्ट बोलेल, काय बोलू नये याचं ज्ञान असलेला, कुठे थांबावं याचं ज्ञान असलेला आणि किती बोलावं याचं नेमकं ज्ञान असलेला आणि सगळं सूत्रसंचालन उतरवणारा जयंत वाकोडकर याचा सत्कार जगदीश कदम सर करतील अशी त्यांना विनंती करतो. डॉक्टर कासराळीकर सरांना ऐकलं नाही तर मला वाटतं कुठेतरी कार्यक्रमामध्ये मजा येणार नाही आणि त्यासाठी मी आमंत्रित करतो आहे नेताजी सुभाष कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य, रसिकांचे, विद्यार्थ्यांचे अतिशय लाडकं व्यक्तिमत्व डॉक्टर दीपकजी कासराळीकर सर. धन्यवाद वाकोडकरजी. तसं वाकोडकर हे बहारातच असतात, पण नुकतेच ते कुठे कॅनडाला जाऊन आल्यामुळे अजून ऊर्जा दिसायला लागली त्यांची आज त्यांच्या सगळ्या संचलनात. खैर 1-2च मिनटं मी घेतो. आमचे सर्व त्रिमूर्ती मित्र, कवी आणि प्रकाशक. मी आता कवितेबद्दल बोलणार नाही, दोघं बोलणार आहेत. मला जे काय म्हणायचं ते मी प्रस्तावनेत म्हटलं आहे, पण 2च गोष्टी सांगायच्या आहेत की दिमा सरांचा किंवा दिमा काकांचा जो उत्साह आहे त्याला तोडच नाही. काय म्हणजे वयाच्या 75मध्ये हा माणूस तरुण झाला, हे गंमत आहे की नाही. आणि त्यांच्या 2-3 कविता संग्रहाच्या वेळी मी होतो उपस्थित. पहिल्याच्या वेळी तर मीच होतो. काय तो थाट होता. कविता संग्रहाचं प्रकाशन कसं असावं, ते फुलं ओवाळणं, गालिच्या, मला वाटलं काय नवरदेवासारखं निर्गीत आणतात की काय. आणि आज जगात पहिल्यांदा हे असं असेल की पालखीमधून कविता येत आहेत. काय कवितेचा सन्मान आहे, काय कवितेचा सन्मान आहे. त्याच्यासाठी परत एकदा टाळ्या हव्यात. तेव्हा दिमा काकांचा जो उत्साह आहे तो उसना घ्यायलाच पाहिजे. त्यांचा जो प्रचंड स्टॉक आहे, तुम्ही आम्हाला उसना द्या. आणि वयाच्या 75मध्ये माणूस जेव्हा कविता लिहितो, कविता सुचतात, स्फुरतात. निसर्ग आहे, अध्यात्म आहे, प्रेम आहे, काय नाही. आणि त्यामुळं एक जीवनाची करमणूक स्वतः
कवितेतून करून घेणारा हा माणूस मला खरंच फार एक वैशिष्ट्यपूर्ण वाटतं. मी मुद्दाम पुण्याहून आलो, ते मला म्हणत होते तुम्ही येता की नाही, मी म्हणलं कसं येणार नाही, 6 कविता संग्रहाला 5 कविता संग्रहाला मी होतो, या कविता संग्रहाला कसं असणार नाही, मी मुद्दाम आलो, लगेच जाणार, मी बॅगेसहित आलो आहे. तेव्हा दिमा काकांचा हा उत्साह मला खरंच स्तुत्य वाटतो. आता मी त्यांना असं एकदा म्हटलं की आता कविता संग्रह तर आहेत, तो माणूसच साधं व्हॉट्सअपमध्ये ते कवितेतच बोलतात, त्याची गंमत अशी की साधं बोलतच नाही. आता पद्याकडे गद्याकडे तुम्ही वळावं अशी माझी इच्छा आहे, ते सुद्धा तुमचं आम्हाला ऐकण्यासारखं असेल, अनुभवण्यासारखं असेल असं वाटतं. परत एक मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी थोडीशी तरी उत्साह आम्हाला द्यावा ही अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. दिलेल्या संधीबद्दल यांचे खास धन्यवाद. आता एक 2-3च फक्त सत्कार होणार आहेत आणि त्यानंतर प्रमुख वक्त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. त्यामध्ये आज ज्यांनी शारदा स्तवन सादर केलं त्या सौ मंजुषा देशपांडे यांचा सत्कार करण्यासाठी वर्षा टोंगेंनी या ठिकाणी यावं. मंजुषाताईचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रमोद देशपांडेसारख्या माणसाला सांभाळतात होत्या. सोपं नाही बरं, इतकं अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेलं ते म्हणजे कुठं असतील याचा काही भरोसाच नाही. त्यांच्या मागे यांना लक्ष ठेवावं लागतं बघा. त्यानंतर प्रत्येक कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळेस जिने सुरेख रांगोळी काढली तिला अतिशय स्वाभिमानी संस्कार भारतीमध्ये सक्रिय असलेली आमची गोदावरी जांगेलवाड, म्हणजे खरं म्हणजे तिला दिव्यांग म्हणलेलं सुद्धा आवडत नाही हो, एवढं तिचं काम आहे. आणि तिचा या ठिकाणी आपण यथोचित सत्कार करावा, तिच्या कामाचं कौतुक करावं, तिच्या पाठीवर आशीर्वाद द्यावेत यासाठीच हा सत्कार ठेवला आहे. गोदावरी जांगेलवाडचा सत्कार सौ युगा देशपांडेंनी करावा. त्यांनी स्टेजवर युगाने तिथे जाऊन सत्कार करावा. थोडंसं तिला इथपर्यंत येता येणार नाही, पण गोदावरीसाठी सगळ्यांनी एकदा टाळवा जावं, फार मोठं काम आहे तिचं. अतिशय गुणी कलाकार आहे, पक्ष्यांची आवाज काढते, सुंदर रांगोळ्या काढते आणि सगळ्यांशी प्रेमानं बोलते पण. त्यानंतर आज ती उपस्थित नाही, पण तिचंसुद्धा या ठिकाणी सक्रिय योगदान आहे. सौ प्राजक्ता वाकोडकर, तिचीसुद्धा या ठिकाणी आपण नोंद घेऊया. या एकंदरीत कार्यक्रमामध्ये ज्यांचा सहयोग लाभला आहे ते आमचे डॉक्टर प्रमोद देशपांडे यांना सोडून कसं चालेल हो, तर त्यांचासुद्धा सत्कार करण्यासाठी त्यांचेच शिष्य, लक्षात घ्या, भगवानरावजी देशमुख, हे मोठं गंमत आहे. शिष्य 73 वर्षाचे आणि गुरु 60 वर्षाचे. तर प्रमोद देशपांडेंचा सत्कार करण्यासाठी आमचे भगवानरावजी यावं. श्यामला देशमुखच्या बाबतीत संस्कृतमध्ये तिने तर काय MA काहीतरी केलं ना त्याच्याबद्दल त्यानंतर फुलाचा सुगंध जर पसरायचा असेल, सगळीकडे जवळायचा असेल तर सुंदर अशी हवेची झुळूक पाहिजे. एकंदरीत या कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्यासाठी कार्यक्रमाच्या आधी आणि नंतर ज्यांनी भरीव योगदान दिलं आहे ते आमचे मित्र, आणि कायम आम्ही त्यांच्याशी संपर्कात असतो, कारण की आम्हाला असं वाटतं कधीतरी आपल्या पण बातम्या ते लावतील. असे प्राध्यापक संतोषजी कुलकर्णी यांचा सत्कार डॉक्टर मार्तंड कुलकर्णी यांनी करावा, कारण आजकाल कुलकर्णीचाच जमाना आहे हो. काल होते कुलकर्णी आपल्या याच्यामध्ये स्वयंवरला. संतोष कुलकर्णी एक अभ्यासू व्यक्तिमत्व, ज्येष्ठ पत्रकार, आणि मला आश्चर्य वाटतं ते MTech आहेत हो. MTech एवढा उच्च विद्याभूषित माणूस पत्रकारितेमध्ये स्वतःचे मापदंड निर्माण करतो आहे.
नांदेडमध्येच नव्हे, मराठवाड्यात नव्हे, तर महाराष्ट्र आणि पूर्ण देशभर ज्यांचं गीत रामायण ऐकून कधीच समाधान होत नाही, ते आमचे मित्र ज्येष्ठ गायक संजयजी जोशी हे या ठिकाणी पसायदान सादर करत आहेत. आणि त्यांना मी सांगितलं की पसायदान झाल्याशिवाय तुमची सुटका नाही, कारण हे लोक तुम्हाला ऐकायला येतात हो. तुमचा आवाज कानात आल्याशिवाय, कानात असल्याशिवाय तुमचं समाधान नाही आमचं. आणि या ठिकाणी संजय जोशीचा त्यांचा परिचय थोडा अवघड आहे, काय द्यावा. म्हणजे मला असं वाटत नाही की सांगीतिक क्षेत्रात त्यांचं नाव लोकांना माहीत नाही. तर अशा संजय जोशीचा सत्कार करण्यासाठी मी दिमा त्यानंतर एकंदरीत सभागृह व्यवस्था, खानपान व्यवस्था याच्यामध्ये एक मोठं नाव राजेश निराळकर, त्याचं कायम आम्हाला सहकार्य असतं, कायम पाठिंबा असतो. राजेश निराळकर यावं आणि श्रीकर प्रकाशन आणि देशमुख सलगरकर परिवाराच्या वतीने सत्काराचा स्वीकार करावा. त्यासाठी मी गिरीश काळेकरांना आमंत्रित करतो आहे. राजेश निराळकर कायम सहकार्याची भूमिका, कायम मदतीची भावना, व्यावसायिक असूनसुद्धा समोरच्या माणसाच्या काय अडचणीत ते समजून घ्यायचं आणि त्याला शक्य ती मदत करायची, असं व्यक्तिमत्व अमर, योगेश आणि राजेश. शरद महाराजांची पुण्याही त्यांच्या पाठीशी आहे. यानंतर ज्यासाठी आपण इथं आलो आहोत, मोठ्या संख्येने उपस्थित आहोत, त्या सन्माननीय अतिथींचं आपल्याला विचार ऐकायचे आहेत. आणि त्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी आमंत्रित करतो आहे माझे मित्र गोविंद पुराणिकाचं निवेदन खूप वेळा आपण ऐकलं असेल. त्याचा निवेदनाचा ठसा नांदेडकरावरती नाही, मराठवाड्यात काय सर्व क्षेत्रात सर्वदूर पसरला आहे. परंतु की वक्ता किंवा एकंदरीत कविता संग्रह प्रकाशनामध्ये त्याचं जे काही योगदान आहे, गोविंद तुला माफ कर, तुला मी अरे तुला म्हणतो आहे पण व्यासपीठावर येतो आज. तर शब्द हुंकार या संबंधामध्ये गोविंद पुराणिक आपले विचार मांडतील. व्यासपीठावर उपस्थित आजच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष विद्या वाचस्पती डॉक्टर जगदीश कदम सर, दुसरे विद्या वाचस्पती मार्तंड कुलकर्णी सर, ज्यांच्या कवितांचं या ठिकाणी थाटात प्रकाशन झालं, ते दिमा देशमुख, या संग्रहाच्या प्रकाशनामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे प्रकाशक गिरीश काळेकर, आणि मान्यवरांमध्ये सगळेच परिचित आहेत. यांची नावं घेताना एखादं नाव सुटलं तर तो दोष आपल्याला लागतो, म्हणून जयंत वाकोडकरांनी सर्वांची नाव घेतली, त्याला मी मम म्हणतो. सर्वांनी आपलं नाव घेतलं असं गृहीत धरावं. खरं तर हा प्रकाशन सोहळा अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारचा आहे. एवढ्या थाटामध्ये तर माझ्याही पुस्तकं, आमच्या 2 पुस्तकाचं प्रकाशन झालं, पण एवढ्या थाटात प्रकाशन आम्ही पाहिलं नाही. हा एक खरंच हृदय असा सोहळा आज अनुभवायला मिळतो. मी स्वतःला त्यामुळे धन्य समजतो. या 3 पुस्तकातल्या शब्दहुंकारचं प्रकाशन झालं असं मी घोषित करतो. वयाच्या 60 नंतर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या संस्कार भारतीमध्ये मी दिमाच म्हणतो बरं का, कारण त्याचं नाव ते सर्वांना माहीत असलेलं दिमा असंच नाव आहे. त्या संस्कार भारतीचं त्यांनी सक्रिय कार्य केलं. स्वरसभेमध्ये सुद्धा त्यांनी संगीत सेवा केली.
60 ते 70 हा त्यांचा हा कलाक्षेत्राशी जोडलेला प्रवास अवर्णनीय आहे. 70 नंतर त्यांनी वाङ्मय सेवेला आरंभ केला आणि महाकवी कालिदासांचं एक वचन या ठिकाणी सार्थ केलं. ते सार्थ केलं वचन, साहित्य संगीत कलाविहीन साक्षात पशुपुच्छ विषानहीन. कालिदास असं म्हणतात, माणूस जीवन जगत असतो, जन्माला सगळ्या सांसारिक क्रिया करतो आणि शेवटी मृत्यू होतो. त्याला माणूस केव्हा म्हणायचं तर साहित्य संगीत किंवा कला यापैकी कुठल्या तरी एका क्षेत्रात तो स्वतःला जोपर्यंत गुंतवत नाही, त्याची सेवा करत नाही, तोपर्यंत तो शेपटी नसलेल्या पशुसारखाच असतो. त्यामुळं दिमांनी ही सेवा करून सार्थ केलेलं आहे की खऱ्या अर्थानं माणूस आहे. दिमा देशमुखांचं व्यक्तिमत्व असं आहे की अतिशय निर्मळ मनाचा माणूस, जे पोटात आहे तेच ओठात, आणि त्यांच्या या स्वभावाचं प्रतिबिंब त्यांच्या सर्व रचनांमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांच्या रचना पारदर्शी आहेत, त्या वास्तववादी कविता आहेत, असं मी थोडक्यात त्या बाबतीत सांगतो. मी शाळेमध्ये शिकत असताना संजीवनी मराठींची एक कविता आम्हाला शिकवली होती. माझी मराठी किंवा माझी मायबोली असं तर शीर्षक असे शीर्षक आठवत नाही, पण त्यामधली एक ओळ मला मात्र नक्की आठवते. त्या कवयित्री म्हणतात, हिच्या अंगणी मुले खेळती बोबड गाणी गात. मला याचा अर्थ कळला नाही. आमच्या माळा कोळीकर सरांना मी जाऊन विचारलं पिरियडसमोर, सर याचा अर्थ काय हो? अरे उद्या सांगणार आहे मी. नाही, मला सांगाच म्हटलं. आणि जर मराठी मायबोलीबद्दल कविता आहे आणि तिच्या अंगणामध्ये बोबड गाणी गाणारे म्हणजे नवोदित साहित्यिक आहेत, आणि ते मधुर भाषेमध्ये बोलतात. जसा बोबड बोल नाही, सर्वांना ते लुभावणार आहेत. मग मी असेल, दिमा असेल, दिमाच्या वयाचा विचार करू नका, पण ते आम्ही या साहित्य क्षेत्रातले नवोदित साहित्यिक आहोत. पण दिमांनी मात्र अल्प कालावधीत 2 ते 3 वर्षामध्ये स्वतःला प्रस्थापित केलं साहित्यिक म्हणून. हे त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. नाहीतर माझी हिंमत होत नव्हती. माझ्या कवितेतल्या मी 2 ओळी इथे प्रस्तुत करतो, त्यामुळे लक्षात येईल. त्या ओळी अशा आहेत, साहित्यिकांनी व्यापलेला भवताल, साहित्यिकांनी व्यापलेला भवताल, त्यात मी डोकावत असतो, त्यात मी डोकावत असतो, प्रस्थापितांना भीतच असतो, मी एक कविता लिहावी म्हणतो. असं कविता लिहिताना 100 वेळा विचार करणारा मी आणि विचार न करता उत्तम कविता देणारे दिमा, हा आपण सर्वांनी या 6 पुस्तकातून अनुभव घेतलेला आहे. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा सामान्य माणसाचा दृष्टिकोन कसा असतो? डोळ्याला दिसतंय म्हणून आपण पाहतो. काही लोक काय करतात की मुद्दाम त्या ठिकाणी भेट देऊन त्या गोष्टींकडचं अवलोकन करतात. कवी मात्र काय करतो बरं? त्या गोष्टींकडे पाहतो, मग त्या स्थिर असतील, चलस्वरूपातल्या असतील, त्या आपल्या हृदयात साठवतो आणि उत्तम शब्दांचं कोंदण देऊन त्याला प्रस्तुत करतो. म्हणून कवीची दृष्टी आणि सामान्य माणसाची दृष्टी वेगळी आहे. एका हिंदी कवीने एक सुंदर एका ओळीचीच कविता केलेली आहे. कवी कशा प्रकारे सर्व विषयांची गुंफण एकत्र करतो त्याचं ते उत्तम उदाहरण आहे. प्रसंग असा आहे, एका घरामध्ये दह्याने भरलेली भांडी आहेत. तो कवी साक्षीदार आहे या सगळ्या प्रसंगाचा. आणि एक कावळा तिथे येतो आणि त्या दह्यामध्ये पडतो. ती जी गृहिणी असते ती या रवी फिरवून लोणी काढण्याचा प्रयत्न करत असते दुसऱ्या मडक्यामध्ये, पण तिला ते दिसतं आणि मग ती रवी फेकून मारते. त्याच्या पंखातला जीव निघून जातो त्या कावळ्याचा आणि तो कावळा खाली पडतो. पंखातला जीव गेला म्हणजे कावळ्याचं खऱ्या अर्थानं जीवन संपलं. त्याचवेळी एक कुंभार आपल्या गाढविणीला घेऊन जात असतो. त्याहीकडे कवी पाहतो आणि त्या घरातला जो मुंशी असतो तो कागदावरती खरडे घाशी करीत असतो. या तिन्ही प्रसंगाला कवीने एकाच ओळीमध्ये साधलेला आहे. काग दही के कारणे जीवन व्यर्थ गवाय. हिंदी आहे, आता साहित्याला काय भाषेचे बंधनं नसतात. काग म्हणजे कावळा, दही के कारणे जीवन व्यर्थ गवाय. त्या कावळ्याच्या घटनेला त्यांनी त्या एक यामध्ये कव्हर केलं. नंतर त्यांनी मग त्या गाढविणीला घेऊन जाणाऱ्या कुंभाराला का गदही के कारणे जीवन व्यर्थ गवाय म्हण.
शब्दाची फोड केली आणि नंतर मुन्शीजींना कव्हर कसं केलं, कागद ही के कारणे जीवन व्यर्थ गवाय. म्हणून कवी आणि सामान्य माणसातला हा फरक आहे. 3 घटनांकडे कवी असं पाहतो आणि सामान्य माणसं असं पाहतो. एखाद्या कवितेची निर्मिती होते कशी, तर वेगवेगळ्या प्रकारे निर्मिती होते. त्यातला पहिला प्रकार असा आहे, प्रत्यक्षात घटनांकडे पाहून त्याचा विचार करून चिंतनातून ती कविता कागदावर मांडणं हा एक कवितेचा खऱ्या अर्थानं जिवंत कवितेचा प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे औपचारिक कवितांचा, ज्याच्यामध्ये आपण मोठमोठ्या दिग्गजांचे नावं पाहिलेत. दिमाच्या अलीकडे मी ग लावतो आणि गदिमांचं उदाहरण देतो तुम्हाला. गदी माडगुळकरांनी गीतरामायणाची निर्मिती केली. महर्षी वाल्मिकींनी लिहिलेल्या गीतरामायणाचा मराठी अनुवाद त्यांना मिळाला आणि त्याचं वाचन अध्ययन करून त्यांनी त्यावरती कविता लिहिल्या आणि ती गीतं झाली. एखाद्या सिनेमाचं जर कथानक ठरलेलं असतं, त्या कथानकाला अनुकूल अशा प्रकारच्या गीतरचना करायच्या असतात, त्या गीतरचना आहेत. एखादं संगीत नाटक आहे, त्या नाटकातल्या प्रसंगाला अनुरूप अशा गीतरचना, नाट्यपदांची रचना करायची आहे. हे सगळे प्रकार औपचारिक आहेत, यांना संदर्भाचं बंधन आहे. पण दिमांनी ज्या केलेल्या कविता आहेत ती विचारी केलेल्या, त्यांच्या संवेदनशील विचाराच्या मनाने केलेले गुंफण आहे. त्यामुळे या कवितेमध्ये जी खऱ्या अर्थानं जो जिवंतपणा आहे तो इतर कवितांमध्ये सापडत नाही. तुम्ही म्हणाल असं कसं हो, त्याचं कारण मी समजावून सांगतो तुम्हाला. बघा, आता आपण गीतरामायणातलं गीतं ऐकतो, संजय बुवा गायतात, संजू दादा म्हणतो मी त्यांना. मी अनेकांना विचारलं, गीतरामायणातल्या गीतातला एखादा ते अंतरा तुला शब्द न शब्द सांगता येईल का? म्हणून मी विचारलेल्या 10 पैकी 9 जणांना सांगता आला नाही. गदिमांचं काय महत्त्व राहिलं? म्हणजे मग स्वर ज्यांनी दिला ते बाबूजी आहेत, ते गीतकार आहेत, साथसंगत करणार आहेत, यांनी भाव खाल्ला आणि शब्द ज्यांनी लिहिलेत तो बाजूला पडला. हे दुर्दैव आहे ज्या औपचारिक रचना असतात त्यांचं. म्हणून दिमांच्या कवितांना महत्त्व अनन्यसाधारण का आहे, तर त्या कविता हे सगळेजण वाचतील आणि दिमांनी आपल्या भावना कशा व्यक्त करतील याच्याबद्दल त्यांचं कौतुक करतील. म्हणून ह्या अनौपचारिक कविता आहेत आणि दुसऱ्या औपचारिक कविता आहेत, असं माझं व्यक्तिगत मत आहे. यामध्ये मतभिन्नता असू शकते. दिमांनी ज्या कविता लिहिल्या ना, आता खरं तर मला बरंच काही बोलायचं, कारण दिमा माझे फार जवळचे निकटचे संबंध आहेत. पण या प्रकाशन मंचावरती या क्षेत्रातले 2 बब्बरशेर असताना माझ्यासारख्या शिळीने काही बोलू नये, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे मी त्यांच्या वेळावरती कुठल्याही प्रकारचा अधिक्षेप न करता अगदी थोडक्यात माझं बोलणं संपवणार आहे. त्यांच्या काही कविता मला ज्या भावल्या, खरं त्याची प्रस्तावना मी लिहिली. एखाद्या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहिण्याची माझी पहिलीच वेळ होती. बऱ्याच जणांनी ती वाचली आणि काही जणांनी मला सांगितलं की आपण तुमचं परीक्षण पेपरमध्ये जशाल तसं छापू. कदाचित वृत्तपत्रवाल्यांना हे नवीन नाव वाटल्यामुळे त्यांनी काहीतरी एक नवीन येते व्हावं म्हणून छापली असावी. आणि चांगल्या प्रस्तावना असतानासुद्धा त्याला कव्हरेज तेवढं मिळालं नाही. मी खरं तर स्वतःला भाग्यवान समजतो. त्यामधले पारिजात फुलला अंगणी आणि अनवाणी यायला कवी सांगतात. आता मला जे भावलं त्या कवितेमधलं की पारिजात अंगणी फुलला आहे तर पारिजातकांचा सडा पडलेला असतो, आपल्याला सगळ्यांना माहीत. सकाळी सगळ्या परिसरात झाडाच्या आणि अगदी सभोवताली त्याच्या परिघामध्ये तो सडा पडतो. अनवाणी यासाठी 2 कारणं आहेत. फुलापर्यंत पोहोचेपर्यंत फुलांना तुमच्या पायाचा स्पर्श जर झाला तर तुमचे पाय सुगंधित होतील, किंवा दुसरा असा मला अभिप्रेत असलेला अर्थ, चप्पल घालून आलात तर फुलांना आनंद होणार नाही चपलीखाली तोडल्या गेल्याचा. कारण त्या फुलांचं जेव्हा झाडापासून वेगळं होतं, त्याचं देवाच्या चरणी अर्पण झालं तर त्याचा पुनर्जन्म असतो, पण तो जमिनीवर पडला तर त्याचा तो पुनर्जन्म नसतो, त्याचा तो अंतकाळ असतो. अशा वेळी त्याचा सुगंध घेण्यासाठी अनवाणी यावं. हळुवार अनवाणी असल्यानं म्हणून हळुवारच चालतो. यांनी ह्या 2 एकमेकाला पूरक अशा गोष्टी त्यावेळीमध्ये घेतलेल्या आहेत. त्यानंतर येतो मी ही एक कविता आहे. यामध्ये गणेश विसर्जनाच्या वेळी मनाची जी अस्वस्थता असते त्या अस्वस्थतेचं वर्णन अतिशय सुंदर शब्दात केलेलं आहे. आपण पहिल्या दिवशी फार उत्साहात आनंदात असतो,
विशेष वाजत गाजत गणपतीची मूर्ती घरात जरी आणत नसलो तरी पण 10 दिवस आता आपल्याकडे गणरायाची उपासना आहे. त्यानिमित्ताने सकाळ संध्याकाळ आपण आरती करणार आहोत आणि गणरायाचे पावलं आपल्या घरात आलेले आहेत, त्यांचा या वास्तव्या घरात राहणार आहे, आपल्या विघ्नांचं हरण होणार आहे, या भावनेतून आपण गणरायाला पूजत असतो. पण गणरायाचं विसर्जन त्या मूर्तीचं जेव्हा करतो, त्याची उत्तरपूजा संपल्यानंतर त्या मूर्तीतलं देवत्व आपण त्या उत्तरपूजेतून संपवतो. म्हणजे मूर्ती विसर्जन करताना दुःख कमी व्हावं आपल्याला त्यामागची भावना असते. आणि मग ती विसर्जित करताना मात्र की आपल्या शरीरातला कुठला तरी एक अविभाज्य घटक आपण सोडून देतो आहे, अशा प्रकारची भावना सगळ्यांची झालेली असते. आणि ती आगतिकता येतो मी या त्यांच्या कवितेतून त्यांनी अतिशय चांगल्या शब्दात व्यक्त केलेली आहे. वाचताना खरं तर डोळ्याच्या कडा पाणावतात. ही त्यांच्या लेखन कौशल्याला खरंच प्रणाम आहे. अंतर्मनाची साध अशीच कविता आहे, ती वाचकाला निशब्द करणारी आहे. त्यांच्या या काव्यसंग्रहामध्ये कौल देग अंबाबाई अशा प्रकारची एक रचना आहे. मला ती विशेषत्वाने आवडली, कारण मी अनेक म्हणजे 130 मैफिलींचं आत्तापर्यंत निवेदन केलेले सांगीतिक मैफिलींचं, त्यामुळं संगीताचं औपचारिक शिक्षण झालेलं नसलं तरी त्यामधली रुची मला जरूर आहे. तर त्यामध्ये कौल देग अंबाबाई याच्यामध्ये गेयता आहे, मीटर आहे. आणि संस्कार भारतीमध्ये अनेक दिग्गज कलावंत आहेत. त्या सगळ्यांच्या मदतीने याची स्वर रचना होऊ शकते, याला चांगली चाल देऊन गायला जाऊ शकतं. आणि खरं तर दिमानं केलेल्या त्या रचनेचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल असं मला वाटतं. वैयक्तिक माझं मत आहे. प्रत्येकाने थोडासा यावरती विचार करावा आणि देशपांडे सर आहेत, संजूदादा जोशी आहेत, या दिग्गजांनी त्याला थोडासा आकार देण्याचा प्रयत्न करावा असं एक मला वाटतं. त्यानंतर नमन राघवेंद्र म्हणून एक त्यांची रचना आहे. मला याचं कौतुक यामुळं आहे की राघवेंद्र स्वामीचा मी भक्त आहे. 1969 पासून मंत्रालयमला दरवर्षी न चुकता मी दर्शनाला जात असतो. मी अगदी 5-6 वर्षाचा होतो त्यावेळेस, तेव्हापासून जातो. भक्त प्रल्हादाचे 3रे अवतार, तसे 4थे अवतार आहेत. पहिला शंकुकर्ण म्हणून सत्ययुगात होऊन गेलेले, कोट्यावधी वर्षापूर्वीचा तो अवतार आहे. त्यानंतर व्यासतीर्थ म्हणून 13व्या शतकामध्ये कर्नाटकात होऊन गेले. त्याआधीच सत्ययुगामध्ये प्रल्हाद, भक्त प्रल्हाद होते. शंकुकर्णानंतर भक्त प्रल्हाद. द्वापरयुगामध्ये बाल्हिक राजा म्हणून त्यांनी अवतार घेतला होता आणि पांडवाच्या सेनेला मदत केली होती. नंतर व्यासतीर्थ 13व्या शतकात आणि 16व्या शतकामध्ये राघवेंद्र स्वामी. या श्रावण वद्य द्वितीयेला त्यांची पुण्यतिथी असते. 21 ऑगस्टला ती तिथी होती. 352वी त्यांची पुण्यतिथी आपण सर्वदूर संपन्न झाली. आणि त्याला विशेष सांगतो मी ह्यासाठी की भीमसेन जोशींना त्यांचा आशीर्वाद होता. त्यांनी तिथल्या कल्याण मंटपामध्ये गायन केल्यानंतर राघवेंद्र स्वामींच्या त्या समाधीवरची, त्यांना वृंदावन म्हणतात, त्यावरची माळ पडली होती आणि पुजाऱ्यांना ध्वनी झाला, कन्नडीमधून ध्वनी झाला होता आणि म्हणजे संदेश होता. आणि त्यांनी ती माळ भीमसेन जोशींच्या गळ्यात घातली होती. त्यानंतर ते खऱ्या अर्थाने पुढे. आणखी एक उदाहरण आहे, इथलं बोलकं उदाहरण आहे, सुरमणी धनंजय जोशी. त्यांच्या लहानपणापासून त्यांना मी ओळखतो. परभणीला आम्ही एकत्र होतो. राघवेंद्र स्वामीच्या मंदिरामध्ये परभणीला ते गायन करायचे आणि त्यांना राघवेंद्र स्वामीचा सुद्धा आशीर्वाद त्यांनासुद्धा लाभलेला आहे. या कवितेमध्ये त्यांनी इतका सुंदर संदेश दिलेला आहे. राघवेंद्र स्वामींचं दर्शन घेताना त्यांच्या डोळ्यासमोर दत्तात्रयाची मूर्ती येते. आणि आपल्याकडे तुकाराम महाराजांनी त्यांच्या अनेक रचनांमधून आहे, आपल्या गोरठ्याचे, ज्यांनी गोरठ्यांचं ज्यांचं वास्तव्य होतं, दासगणू महाराजांचं वास्तव्य होतं, त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की एखाद्या मूर्तीचं दर्शन घेताना आपल्या मनामध्ये हा भाव जागृत झाला पाहिजे की त्यामध्ये माझी इष्टदेवता आहे, त्याचं वास्तव्य आहे. हे आपल्या श्रद्धेनं भक्तीनं आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं ते दर्शन पूर्ण होतं. इतका सुंदर संदेश त्यांनी यातून, त्यांना दत्तात्रयाचं दर्शन राघवेंद्र स्वामीमधून झालेलं आहे. दासगणू महाराजांनी सुद्धा पंढरपूरला जाऊन दर्शन घेतलं. साईबाबांवर सुद्धा त्यांची श्रद्धा होती. त्यांच्यावर लिहिलेल्या एका रचनेमध्ये अशी ओळ आहे, पांडुरंग रूपा ठाई सर्व देव पाहिले. आणि दुसऱ्या ओळीचा तसा संदर्भ नाही, दांभिकतेला कीर्तनातून वस्त्रहीन केले, अशी दुसरी ओळ आहे. दासगणू महाराजांनी सुद्धा पांडुरंगामध्ये सगळं देवांचं दर्शन घेतलं होतं.
हा एकदम मौलिक संदेश त्यांच्या कवितेतून मिळतो. म्हणून दिमा देशमुखांनी लिहिलेल्या कवितेची संख्या न पाहता त्यांनी काय संदेश दिलेले आहेत हा एक फार महत्त्वाचा ही महत्त्वाची बाब अधोरेखित करावीशी मला वाटते. घाला प्रारब्धाचा ही त्यांची कविता आहे. एका मोठ्या आजारातून दिमा परतले. त्यांचा तो पुनर्जन्म मी असं म्हणेल. ते आपल्यात कदाचित राहिले नसते अशी वेळ त्यांच्यावरती आलेली होती. पण त्या सर्व संकटामधून ते सुखरूप परतले. त्यांच्या आयुष्याची दोरी तुटली नव्हती असं म्हणता येईल, किंवा त्यांच्याकडून सरस्वतीला वाङ्मय रचना करून घ्यायच्यात म्हणून असाही अर्थ होऊ शकतो. आणि त्यांनी आपलं अर्धवट राहिलेलं ज्या पुस्तकाचं जी प्रस्तावना मी लिहिली त्याचं काम शब्दहुंकार त्यांनी पूर्ण केलं. त्यामुळे मला एक संस्कृतातलं सुभाषित आठवतं. अनारभ्यो हि कार्यानां प्रथमं बुद्धिलक्षणं प्रारब्धस्यांतगमनं द्वितीयं बुद्धिलक्षणं. एखाद्या कार्याचा आरंभ करताना ते कार्य आपल्याला जमेल का, आपल्या आवाक्यातलं आहे का, आपण करू शकतोल का याची आधीच विचार करायचा आणि मग त्याला हात घालायचा. हे पहिलं बुद्धिलक्षण आहे. पण एकदा का कार्य हातात घेतलं तर त्या शेवटापर्यंत आपण ते कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे सकारात्मक दृष्टीनं, हे दुसरं बुद्धिलक्षण आहे. या दोन्ही कसोट्यामध्ये दिमा या बाबतीत उतरलेले आहेत. आणि ते आपला तो शब्दसंग्रह किंवा कविता संग्रहच पूर्ण केला नाही तर दुसऱ्या कविता संग्रहालासुद्धा त्यांनी हात घातला. खरं तर काय होतं बघा की सामान्य व्यक्ती एकदा का दवाखान्यात मृत्यूच्या धाडीतून परत आल्यानंतर तो इतका स्वतःच्या मनाला ती गोष्ट लावून घेतो, त्याचं कशातच लक्ष राहत नाही. आता आपला अंतकाल जवळ आला आहे का, पुन्हा माझ्यावरती काही काळाची झेप येऊ शकते का, पुन्हा मला दवाखान्यात जावं लागेल का, अशा छोट्या छोट्या गोष्टींचा माणूस विचार करतो आणि त्यामुळे त्याची प्रकृती खालवायला लागते. पण हे सामान्य माणसाचं लक्षण आहे. दिमा देशमुख मात्र मी असामान्य याच्यामुळे म्हणेल की एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आल्यानंतरसुद्धा ते वाङ्मय सेवा करतायत आणि चढत्या क्रमाने एकानंतर एक त्यांची पुस्तकं आपल्यासमोर वाचण्यासाठी येत आहेत. ते असामान्य आहेत. त्या सुंदरवळी त्यांच्यासाठी मी सांगेल. उदये सविता रक्तश्चास्त मणे तथा संपत्तौ च विपत्तौ च महताम एकरूपता. सूर्य उगवताना त्याचा जो रंग असतो, त्याची जी लालिमा असते तीच लालिमा अस्ताच्या वेळी असते. उदय हा शुभसंकेत देणारा शब्द आहे आणि आस्था हा निराशेचं प्रतीक आहे. अशा दोन्ही परिस्थितीमध्ये जो स्थितप्रज्ञासारखा उभा राहतो तो खऱ्या अर्थानं त्याला महताम म्हणजे मोठी व्यक्ती म्हणली पाहिजे, असामान्य व्यक्ती म्हणली पाहिजे. असं असामान्य व्यक्तिमत्व माझ्या मते दिमा देशमुख आहे. ज्यांनी मृत्यूवरती विजय मिळवला तो खऱ्या अर्थाने असामान्य आहे. वाङ्मय सेवा त्यांनी चांगली केलेली. माझे कासराळी खर असे जे आमचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान आहेत, त्यांनी सांगितलं की यांनी कवितांच्या रचना केलेल्या आहेत. त्या कवितांच्या रचना करताना मला एका गोष्टीचं कौतुक करावं वाटतं की उपमा अलंकाराचा सोस त्यांना नाही. एका ओळीत किती शब्द आहेत, किती अक्षर आहेत याच्या तांत्रिक रचनेच्या भानगडीत ते गेलेले नाहीत. मनामध्ये जे आलं, मनाला जे पटलं, जे भावलं ते शब्दात उतरवलं, एवढं चांगलं काम केलेलं आहे. ह्या कवितांची रचना त्यांनी खूप छान केलेल्या आहेत. आता त्यांच्याकडून एखादी गद्यरचना व्हावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. ते मी बोलणार होतो तर त्यांनी अनेक कठीण प्रसंगाला ते सामोरे गेलेले आहेत. मला माहीत आहेत सगळे. त्या सगळ्या कठीण प्रसंगाला सामोरं जाऊन ते स्थितप्रज्ञासारखे उभे आहेत. त्यांनी आपलं आत्मचरित्र लिहावं ही माझी भावना, माझी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. बघा, निवेदकसुद्धा उत्तम वक्ता असू शकतो. याचं उदाहरण म्हणजे गोविंद पुराणिक, जे कदाचित माझा नंबर मागे पुढं लागू शकेल. हा माझा त्यात स्वार्थ असू शकतो. एक 3 महत्त्वाचे सत्कार राहिलेत. खरं म्हणजे राहिले नाहीत, ते मुद्दामून ठेवलेत. काय असतं माहिती का, काही करताना जरा मागं पुढं झालं असं म्हणायचं नाही, तर राहिलेत. आणि निश्चित त्यांचं काम मोठं आहे. त्यामध्ये म्हणजे विकास देशपांडे आले पण ते सत्कारच झाला नाही म्हणे. ते कसं काय राहून गेले काय माहीत. जावंच बाबा, उद्या अडचण होईल ना सगळ्यांची. उद्या जर रुसले तर पंचायत होईल ना. त्यामुळे विकास देशपांडेचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय डॉक्टर जगदीश कदम सरांना बोलवते.
या सगळ्या कामामध्ये त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. असे विकास देशपांडे एक कलाकार माणूस, एक जिंदादिल माणूस. आज कौतुक करू द्या ना, काय प्रॉब्लेम आहे. त्यानंतर भीमाचेच नाथजावई इथे आलेत, अमित शाहीवाले. त्यांच्या उपस्थिती आपण या ठिकाणी नोंद घेऊया आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णींना मी विनंती करतो. अमित शाहीवाले. नात म्हणजे दुधावरची साय आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांचं कौतुक होतं आहे. अमित शाहीवाले. अजून 2 महत्त्वपूर्ण सत्कार आपल्याला संपन्न करायचे आहेत. त्यामध्ये मुद्दामून मागे ठेवला, पुन्हा एकदा उच्चार करतो आहे, दीपकजी बिडकर यांनी यावं आणि डॉक्टर जगदीश कदम सरांच्या हाताने आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. उत्तम कलाकार, चित्रकार, बासरीवादक, संगीतकार, संगीताची उत्तम जाण असं अष्टबल व्यक्तिमत्व आणि प्रमोद देशपांडेंचं लाडके व्यक्तिमत्व दीपकजी बिडकर. त्यानंतर आजच्या प्रजावणीमध्ये एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आपण कदाचित सगळ्यांनी वाचली असेल, आपल्या नांदेडकरांसाठी भूषण असलेले महिला संगीतकार सौ आनंदी विकास यांना श्री माता लक्ष्मी लाईफ टाईम अचीवमेंट 2024चा नवरात्री महोत्सवासाठीचा सर्वोच्च सन्मान हा मिळालेला आहे. तर आपल्याच या एकंदरीत आपल्या भागात ज्यांचं काम आहे, ज्यांनी आपला अटकेपार झेंडा नेला आहे, अशा आनंदी विकासचा सत्कार डॉक्टर जगदीश कदम सर, मार्तंड कुलकर्णी सर आणि सर्व व्यासपीठांनी करावा. विकासराव नाहीतच, आपल्या माणसाचं आपण कौतुक केलं पाहिजे. त्याची उंची जर मोठी असेल तर आपल्या ठिकाणी आपल्या कर्मभूमीत त्याची नोंद व्हावी, याच भावनेतून हा सत्कार ठेवला आहे. त्यानंतर मोठ्या स्वरूपात होईल तेव्हा आनंदी विकास काळजी घेतील. काय करायचं, जेवण ठेवायचं, नाश्तायचं, त्याचं फॉर्म हाऊस आहे, नो प्रॉब्लेम, फॉर्म हाऊस आहे तिथे. काय आपली आपण व्यवस्था लावून घ्यावी हो. त्यानंतर एकंदरीत देशमुख सलगरकर परिवाराच्या वतीने केशव देशमुख हे गंगाखेडला वास्तव्याला असतात, त्यांनी 2 मिनटं या ठिकाणी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर आपण पुढे कार्यक्रम नेऊया. वेळेचं बंधन आपण सगळे पाळतो आहे म्हणून कार्यक्रम छान होतो आहे आणि माझाही ताण थोडासा कमी होतो आहे. त्यानिमित्ताने कृपया अजून राहिलेल्या व्यक्तींनीसुद्धा चांगलं सहकार्य करावं, कारण की वक्ते मोठे आहेत हो, त्यांना ऐकण्यासाठी आपण आलो आहोत. आमचे पालक आदरणीय दिमा काकाच्या या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास संपूर्ण सलगरकर परिवारांच्या वतीने मी इथे शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे. ज्यांची दृष्टी कधी ना कष्टी
ज्यांची दृष्टी कधी न कष्टी निर्भयतेची करीते वृष्टी, मनात ज्यांच्या नित्य तरंगे कवितेतली सुंदर सृष्टी, कवितेतली सुंदर सृष्टी. प्रत्येक घटनेचा कवितेच्या माध्यमातूनच ते सध्या विचार करत आहेत. आमचं लहानपण तसं ग्रामीण भागात गेलेलं आहे. खेड्यात सलगर हे खेडा आहे. आमची शेती भरपूर होती, आमराई होती, घराच्या बाजूला लागून मण्याड नदी होती. आमच्या काकांचं नोकरीचं गाव 1-2 किलोमीटर रातोडी, चिखलातून पाण्यातून जाण्याचा रस्ता होता. संपूर्ण निसर्गमय. आणि तो जर आम्ही भूतकाळात जरा देखील मागच्या बाजूला विचार करायला गेलो, प्रत्येक विषयावर एक एक कविता व्हायसारखा असं आमची संस्कृती वातावरण आहे. आणि आता सेवानिवृत्तीनंतर संस्कार भारतीच्या माध्यमातून अनेक लोकांच्या सहवासात आल्यानंतर वेगवेगळ्या अनुभवातून काकांनी जे कविता संग्रह उभे केलेत तो आत्तापर्यंतचा जीवनातील अनुभव आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे काकांनी तो मांडलेला आहे. आमच्या लहानपणापासून आम्ही सर्व खोडकर मुलं सर्वांना योग्य मार्गदर्शन करून योग्य वळण लावण्याचं, योग्य पालकाची भूमिका करण्याचं काकांनी काम केलेलं आहे. आणि वयाच्या आता 70मध्ये हे आता लेखन काम सुरू केलेलं आहे. त्यांच्या या लेखन कार्यास आमच्या सर्वांच्या परिवारांच्या संपूर्ण शुभेच्छा देतो. आणि आमची संस्कृती आहे त्याप्रमाणे येणाऱ्यांना द्यावे पाणी, येणाऱ्यांना द्यावे पाणी, मुखात वाणी गोड हवी, जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येण्याविषयी ओढा हवी. ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वहावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये, स्नेह जपावा मनामध्ये. धन्यवाद. मला एक प्रश्न पडला आहे की सलगरकर परिवारात किती कवी आहेत हो? तर अजून कोणी आहेत का कवी? म्हणजे कासळकर सर अवघड आहे. अजून प्रकाशन सोहळा घ्यावा लागेल आपल्याला.